jungle. मिरज पंचायत समिती जिल्हा परिषद अर्ज छाननी प्रक्रिया शांततेत पार. जिल्हा परिषद 11 गटातून 130 अर्ज वैध, पंचायत समिती 22 गणातून 193 अर्ज वैध, नांद्रे गणातील काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज अवैध. मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची अर्ज छाननी प्रक्रिया मिरज तहसीलदार कार्यालय या ठिकाणी अतिशय शांत पद्धतीत पार पडली. सकाळपासून विविध पक्षाचे उमेदवार, अपक्ष उमेदवार तसेच त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. सर्व पक्षाच्या उमेदवारांनी आपला अर्ज छाननीमध्ये उडू नये यासाठी कायदेशीर यंत्रणा तयार ठेवली होती. जिल्हा परिषदमधील 11 गटामध्ये 134 अर्ज उमेदवारांनी दाखल केले. त्यामध्ये आज अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये 4 अर्ज बाद झाले. एकूण 130 अर्ज वैध ठरले. मिरज पंचायत समिती 22 गणातून 202 अर्ज उमेदवारांनी दाखल केले होते. त्यामध्ये 9 अर्ज बाद झाले असून 193 अर्ज वैध ठरले आहेत. अवैध ठरलेल्या काही अर्जांच्यावर उमेदवार व सूचकांची सही नव्हती. काही अर्जांच्यावर सूचक दुबार असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी ते अर्ज अवैध ठरले आहेत. पंचायत समिती नांद्रे गणातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा अर्ज अवैध ठरला आहे. त्यामुळे त्या नांद्रे गणामध्ये 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. सांगली जिल्हा परिषदेसाठी मिरज तालुक्यातून 11 निर्वाचन विभागातून निवडणूक घेण्यात येत आहे. त्यासाठी एकूण अर्ज 134 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 130 अर्ज वैध ठरलेले आहेत आणि 4 अर्ज अवैध ठरलेले आहेत. मिरज पंचायती समितीसाठी एकूण 22 गणातून निवडणूक घेतली जात आहे. त्यासाठी एकूण अर्ज 202 प्राप्त झाले होते. त्यापैकी वैध अर्ज 193 ठरलेले आहेत आणि अवैध अर्ज 9 ठरलेले आहेत. जे अर्ज अवैध ठरलेले आहेत त्यापैकी काही अर्जांवर सूचकांची स्वाक्षरी नव्हती, काही अर्जावर उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या नव्हत्या, काही ठिकाणी सूचक दुबार असल्याने व दुबार असल्याच्या कारणास्तव अर्ज अवैध ठरलेले आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसचा नांद्रे पंचायत समिती गणातला अर्ज अवैध ठरलेला आहे सूचकांची स्वाक्षरी नसल्यामुळे.